आणि काल्याच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी उपस्थित आहात. ज्ञात अज्ञात खूप ऋषितुल्य माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा आवरतो. विठ्ठल गवळीयाची या इकडे या विष्णू माऊली पांडुरंग या गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. इथे या ना समोर या ना महाराज. आमच्या सद्गुरू गोविंद महाराज केंद्रीयांचे उत्तराधिकारी जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. आणि आमच्या हजारो विद्यार्थी ज्यांनी शिकवले असे आदरणीय नवले महाराज आले जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. खूप विद्यार्थ्यांना शिकवलं. जगोले बाबा वैद्य बाबा मारुती बाबांच्या तालमीतली माणसं आहेत. विठ्ठल गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला आपल्या लाडक्या भक्ताचा किती छंद लागलेला असतो. जवळजवळ गोकुळातले 4 दाखले देऊन आजच्या अभंगात तुकोबाराय समालोचन मांडतात. विठ्ठल लोकांमध्ये जर आपण नजर टाकली तर प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद आहे हे आपल्या लक्षात येईल. विठ्ठल मृत्यू लोकात आलेला प्रत्येक घटक मग तो जीव कोटीतील असो देव कोटीतील असो वा साधू कोटीतील असो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत सकाळी एकदा उठला का तो आपली अंतःकरण वृत्ती या विश्वाच्या पटलावर पाठवतो. या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा पंचकर्मेंद्रियाच्या द्वारा हे मनोवृत्ती या संपूर्ण विश्व पटलावर जाते. भगवंताने याचा उल्लेख 15व्या अध्यायात मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवंत म्हणतात हे आत्मतत्व हा जीव आपले सर्व मनोवृत्ती घेऊन या 10 इंद्रियाच्या द्वारे बाहेर पडतो. एका वेळी एका इंद्रियाच्या द्वारे बाहेर पडतो. पडल्यानंतर या विश्व पटलावर मनोवृत्ती जाते. गेल्यावर ही मनोवृत्ती भली मोठी परीक्षक आहे, भली मोठी चिकित्सक आहे. त्या मनोवृत्तीला जर एखादी गोष्ट आवडली नाही, एखादी गोष्ट जर अयोग्य वाटली, एखाद्या गोष्टीमध्ये तिला जर रस वाटला नाही तर ती मनोवृत्ती तिथून उभ्या पावली मागं फिरते. पण जर का एखादी वस्तू त्या मनोवृत्तीला आवडली, योग्य वाटली, गोमटी वाटली, मग मनोवृत्ती मात्र त्या पदार्थाविषयी सारख्या गिरट्या घालते, सारखी तदाकार होत राहते. त्या वृत्तीला त्या पदार्थाची चट लागते. हा शब्द वैकुंठवासी सोट शास्त्रीचा माधव शास्त्री सोट म्हणायची. कीर्तनाची गोडी अभंगायची. ते गोडी शब्दात आता चट सांगायची. कीर्तनाची चटाव देव कीर्तनाला चटावला असं म्हणायचं. मग अंतःकरण वृत्तीला त्या पदार्थाची सवय लागते, चट लागते, नाद लागतो. आजच्या अभंगाच्या भाषेत अंतःकरण वृत्तीला त्याचा छंद लागतो. हा नियमच आहे. या चित्ताचं हे चांगलं. या मनाचे एक बानिके जे देखिल्या गोडीच्या ठायाचे सोखे म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावी जत जायचे. ह्या मनोवृत्तीचं हे चांगलं आहे. एखादी वस्तू जर तिला आवडली तर मनोवृत्ती चित्तवृत्ती अंतःकरण वृत्ती तन्मय होते. यच्चित्तस तन्मयो मर्त्यो गुह्यमे तत्सनातनम. धर्मशास्त्र सांगतं ही अंतःकरण वृत्ती एखाद्या पदार्थाला गेली आणि जर पदार्थ आवडला तर मग वृत्ती तिथं सारख्या गिरट्या घालते. त्या पदार्थाचा त्याला नाद लागतो, छंद लागतो. मग असा प्रत्येक व्यक्ती त्या पदार्थाच्या छंदात गुंतलेला आहे, त्या नादात नादावलेला आहे. असं गाडीच्या मागं वाक्य लिहिलेलं असतं, नाद असावा पण नादिक नसावा. हे वाक्य नादिक माणसानेच लिहिलेलं आहे. नादिक मनुष्य नाही असा कोण आहे महाराज? छंदी मनुष्य नाही असा कोण आहे? प्रत्येकाला कोणता ना कोणती सवय आहे, कोणत्याने कोणती चट लागलेली आहे, कोणता ना कोणता नाद आहे, कोणता ना कोणता छंद आहे. म्हणून कोणीतरी म्हटलंय आपल्याचं नादात असो. माणसं अशी नादावलेली आहेत. मग तू म्हणाल महाराज कोणाला कोणता नाद आहे, कोणाला कोणता छंद आहे हे सांगता का जरा? ते आपल्याला कसं सांगता येईल? आपण काय मन कावडा आहे का? आपण बाह्य शरीराचा नाद सांगू शकतो, पण अंतःकरणातील जे अंतःशरीर आहे तर सूक्ष्म शरीराला कशाचा नाद लागलाय ते अतिंद्रिय. ते कोणाला कळत नाही. दुसऱ्याच ते कळत नाही तेच चांगलं नाही. इथं कोणी बसलंच नसतं. कोणाच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळत नाही. खूप चांगली गोष्ट आहे मला. असं
प्रत्येकाच्या व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता नाद लागलेला आहे. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. वर बघा. आणि म्हणून असं प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पदार्थात नादावलेला आहे. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद आहे. पण त्यातले काही छंद नकोसे आहेत ते काहींना लागले, तर काही छंद मात्र योग्य आहेत ते काहींना लागले. मग तुम्हाला नकोसा छंद कोणाला लागलेला आहे आणि योग्य असा छंद कोणाला लागलेला आहे? अयोग्य छंदात बुडाले त्याला तुम्ही आम्ही जीव म्हणावं, आणि योग्य छंदात बुडाले त्याला देव आणि साधू म्हणावे. विठ्ठल. वर्ग क्रमांक 1, तुम्ही आम्ही जीव. तुम्ही तुमच्या आमच्या जीवाची वृत्ती, अंतःकरण वृत्ती या विश्वपटलावर जाते आणि तिला कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा छंद, कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा नाद या अंतःकरण वृत्तीला लागतो. फक्त शास्त्र शुद्ध, शास्त्र वैध या पदार्थाचा नाद लागायला पाहिजे. पण काय करावं? या मनोवृत्तीचं एक वैशिष्ट्य आहे की जीवाच्या मनोवृत्तीचं एक वैशिष्ट्य आहे जे शास्त्र निषिद्ध आहे. शास्त्राने जे नका म्हणून हे म्हणून सांगितलेलं आहे. काय करावं? ही अंतःकरण वृत्ती त्या विषय देशापर्यंत जाते आणि तन्मय होत राहते. आणि म्हणून जीवाला नको तो छंद लागलेला आहे, नको तो नाद लागलेला आहे, नको त्या सवय लागलेल्या आहे. त्याला मराठवाडी भाषेत फाजील सवय म्हणतात. जीवाने काही आपल्या लोकांनी आपल्याला फाजील सवय लावून घेतल्या. आम्ही आता ओरडून सांगतो की धर्मशाळेत तंबाखू खाऊ नका, पण लोकांना फाजील सवय. काही जण आता तंबाखू ते CCTV बसवलेत ना, CCTV दिसू नये म्हणून शौचालयात जाऊन तंबाखू खातात. एवढं गर्हनीय, एवढं निंदनीय, हे फारच खालचं झालं. फक्त चुना तरी निदान खिशातलाच लावा, एवढी विनंती आहे. आणि म्हणून याला म्हणायचं सवय. आदत से आदमी मजबूर होता है. असं सवयीने मनुष्य, माणसं सवयीच्या हातात नाही गेली पाहिजे. काही म्हणतात महाराज बिडी ओढल्याशिवाय सकाळी मनुष्य मोकळाच होत नाही. आता कामात अरे नये डोळे धोरे भरवणे लावो. कशाला तंबाखू ओढवणे काढीला जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. काही लोकांना वाटतं सिगारेट ओढणं, बिडी ओढणं, ब्रेस्टार ओढणं प्रतिष्ठेचं लक्षण आहे. प्रतिष्ठेचं नाही, महामूर्खाचं लक्षण आहे ते. आपल्या शरीराला बिडी ओढणाऱ्या व्यक्तीच्या, जर तुम्ही गांजा ओढणाऱ्या व्यक्तीच्या जर अंत्यविधीला गेले तर तुम्ही बघा त्याच्या सावडायला जा, त्याची छाती ना छाती अशी छातीजवळ सगळे हाडं काळी पडलेली असतात महाराज. असं यार. म्हणून एवढं होण्यापेक्षा सवय नसलेली चांगली, नाद नसलेला चांगला. मग काय करावं? या जीवाला नको तो छंद लागलेला आहे. बहुता छंदाचे छंद लागलाय अंतःकरण वृत्तीच्या मागे लागून. आणि मग जीवात्मा त्या अंतःकरण वृत्तीच्या नादी लागून विषय इंद्रियाच्या द्वारे बाहेर पडतो आणि विषयाकडे सोकत जातो. इंद्रियाची धाव, विषयाची ओढी, पतनाची जोडी, वरी हाव. जीवाला अनेक नाद लागले, जीवाला अनेक छंद लागले. कोणते लागले इथं सांगण्यासारखे नाही. बहुता छंदाचे बहु असे जन. लोकांना अनेक छंद लागलेत, अनेक छंदे नाना परी.
कळा न पविजे हरी आनिक ते छंद नाशवंत. तुकाराम महाराज खूप छंद लोकांना लागल्या मला, तरी एखादा तरी प्रमाणाला धरून सांगा. जीवाला छंद लावण्याचा आहे, मूढ जना छंद लावण्याचा, मूढ जना छंद छंद लागलाय लावण्याचा. हल्लीच्या माणसांचा खर्च प्रवासावर कमी होतोय, हल्लीच्या माणसांचा खर्च खानपानावर कमी होतोय, पण हल्लीच्या माणसांचा खर्च राहणीमानावर खूप होतोय. 5-5 मिनिटाला लोक मोबाईल मध्ये पाहतात, कसा मी दिसतो, काय ना गाढवा दिसतो. काय लावण्याला माणसं बोललीत आता काय सांगावं. लावण्य ते मूळ दुःख मूळ म्हटलेलं आहे. लावण्य हे दुःखाचं मूळ आहे. हल्लीच्या समाजाला लावण्याचा खूप छंद लागलाय महाराज. एक म्हातारी बाजारात गेली, म्हातारी होती 80-85 वर्षाची, आणि मग तिने आरसा घेतला. त्याला काय बघा दर्पण म्हणतात, काय बघा आरशी म्हणतात. आरसा घेतला. आरसा घेतल्यावर विचारलं, हे दुकानदारा हे आरसा केवढ्याला दिला? तर म्हटले आरसा म्हणजे 50 रुपयाला दिला. या ही आमच्या भामचंद्र डोंगराची समिती, या पुढे जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगर अखंड हरिनाम सप्ताह समिती. वा, या रूपाने भामचंद्र डोंगरच भेटायला आला. विठाल ऐका, एक म्हातारी बाजारात गेली. माणसाला कसा लावण्याचा छंद. 85 वर्षाची म्हातारी, बाबा रे आरसा केवढ्याला दिला? म्हणजे 50 रुपये. 50 विकायला बसला का लुटायला बसला? दुकानदार मला काय झालं? काय झालं? 50 रुपयाला पुढे आरसा असतो. तो म्हणला आई अगं आता महागाई गगनाला भेटली. अरे बाबा हो, महागाई गगनाला भेटली, पण हाच आरसा आमच्या लहानपणी 1 रुपयाला भेटत होता. काय आरशी होती आमच्या लहानपणी, काय त्या आरशात माझं चेहरा अगदी सफरचंदासारखे गाल दिसायचे. आणि हा तुझा 50 रुपयाचा फटका आरसा कशी मी वाळलेल्या पेंडीसारखी दिसते. माणूस दुकानदार म्हणला आई आता ही चूक आरशाची नाही, तुझ्या थोबाडाची चूक. आता तुझं वय झालंय, हा तुम्ही वयस्कर आहेत पण सोयीस्कर दिसत नाही. संपला विषय माऊली. याला म्हणायचं लावण्याचा छंद. माणसाला लावण्याचा छंद आहे. तुम्ही आपल्या मुलाचा बस्ता बांधण्यासाठी तालुक्याच्या गावाला, जिल्ह्याच्या गावाला जाता. कापड दुकानात जात असताना त्या कापड दुकानदाराने काय केलं, हे बघा, ज्याची जाहिरात चांगली त्याचा माल खपतो महाराज, ज्याची जाहिरात चांगली नाही ते मागे राहतात. आता काय झालं, लॉकडाऊन मध्ये आमच्या बऱ्याच जणांनी असे व्हिडिओ कीर्तनाचे टाकले तर त्यांची जाहिरात चांगली झाली. आमची आपली चांगली माणसांनी व्हिडिओ टाकले नाही. लॉकडाऊन मध्ये लोकांनी कीर्तन खूप पाहिली महाराज, खूप पाहिल्यावर मग तीच लोकांच्या अंतःकरणात बिंबली, मग त्यांचा बाजार चांगला सुरू झाला. कालांतराने बाजार उठत असतो तो असो. त्याचे जाय महाराज आपल्याकडे एक म्हणे, बोलल त्याचे हुलगे विकत, तर न बोलणाऱ्याचे गहू बी विकत नाही. जाहिरात चांगली असेल ना तर जाहिरात कशी करावी बा? कापड कसे लोकांना घेऊन दाखवायचे का हे कापड असं, हे आपण कापड असं आहे. बरं, मग दुकानदारांनी काय केलंय, प्रत्येक कापड दुकानदाराने आपल्या दुकानापुढे स्टॅच्यू उभे केले, म्हणजे पुतळे, प्लास्टिकचे पुतळे. बाई माणसाचा पुतळा, गड्याचा पुतळा, मुलाचा पुतळा, मुलीचा पुतळा. आणि काय केलंय, आपल्या कापडांची जास्तीत जास्त जाहिरात व्हावी म्हणून गड्याच्या पुतळ्याला गड्याचे कपडे आणि बाई माणसाच्या पुतळ्याला बाई माणसाचे कपडे. मग तुम्ही कापड बाजारात बस्ता बांधायला गेले, काही कापड विकत घेण्याला गेले, कापड दुकानापुढं गड्याचे बी पुतळे असतात आणि बाई माणसाचे असतात. प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कोणत्या पुतळ्याकडे पाहता? खरं सांगा, वर बघा. तुम्हाला पप्याची आईची शपथ बरं, खरं सांगा. याला माहिती, मूढ जना छंद
लावण्याचा, सामान्य लोकाला लावण्याचा छंद आहे. लग्न करताना मुलं काय पाहून मुलीत लग्न करतात बरं? लग्न केल्यावर ही गाथा पारायण करील, ही ज्ञानेश्वरी पारायण करील. आमचे भाऊसाहेब पवार म्हणून एक साताऱ्याचा मुलगा होता, त्याने निगोजला लग्न केलं. पण करत असताना त्याने सांगितलं गाथा ज्ञानेश्वरी पारायण करीत असेल तर मुलगी करतो. त्या मुलीने 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. लग्न झालं 108 गाथेची पारायण केली. असं पाहिलं पाहिजे, मग लग्न केलं पाहिजे. पण बहुतांशी लोक हे पाहून लग्न करत नाही, रंगरूप पाहून लग्न करते. लग्न करताना कधीच रंगावर जायचं नाही. का? काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती, हा नियमच आहे. नाही बरोबर नाही, बरोबर आहे का नाही? खाजू नका, गांधड आले काय, हा नियमच आहे महाराज. समाजाला लावण्याचा छंद, सामान्य लोकाला, थोडक्यात सामान्य लोकाला संसाराचा छंद. मग या छंदाने जीवाला फलप्राप्ती काय झाली? फलप्राप्ती नाना योनी भोगाव्या लागल्या. येणे मज भोगविल्या खाणी, येणे मज भोगविल्या खाणी, मज भोगविल्या खाणी, छंद लाविला म्हणी नसता, छंद लाविला म्हणी नसता, छंद लाविला म्हणी नसता, छंद लाविला म्हणी. माझो विवादे भ्रमणी, माझो विवादे भ्रमणी, विवादे भ्रमणी, माझो विवादे भ्रमणी. राधे बोडणी विडंबना, पंचविषयाचा, लावण्याचा छंद. या छंदामुळं काय झालं? नाना योनी भोगाव्या लागल्या. ज्याला ज्याला विषयाचा छंद लागलाय, संसाराचा छंद लागलाय, ते कालांतराने ते कर्म करणार, परत मरणार, परत कर्म करणार, परत मरणार. याला म्हणायचं, म्हणून त्याचं आडनाव पडलं कर मर कर. कर मर कर, कर मर कर काका विठ्ठल. छंद संसाराचा. वर्ग क्रमांक 2, साधूला छंद कशाचा? साधूला भगवंताच्या नामाचा छंद. छंद हरीचा संस्थेत आम्हाला सगळ्यांना ज्यांनी शिकवलं ते श्री गुरु विठ्ठल महाराज गोले.
खूप नामाचा छंद महाराज, दिवसभर अध्ययन. त्यांना मोकळं कोणी पाहिलेलंच नाही महाराज. तुका म्हणे काही नाही नेमावे, मोकळा तोशीन दुःख पावे. सध्या माणसं आमचे गुरुजी कायम ग्रंथ हातात नाही तर जपमा. सध्या कोणाच्या हातात कायम मोबाईल, कायम ऑनलाईन. वा आमचे गुरुजी दिवसभर वाचन करायचे. त्यांचा नियम असा होता, ते ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण तर आठवड्याला करायचे, पण वर्षात सकल संत वाङ्मयाचं पारायण करायचे. गुरुवारी घोले बाबा चातुर्मासात रामायणाचं पारायण करायचे. रामायणात पारायण ह्या उतरत्या वयात आम्ही त्यांना पाहिलं पारायण. रामायणात पारायण झालंच पाहिजे. निळोबरायचं गाथा, तुकोबरायचं गाथा, ज्ञानोबरायचं गाथा, चोखोबराय, सेना महाराज, सकल वाङ्मयाचं वर्षातून एक पारायण करायचं. वा. आणि गाथा ज्ञानेश्वरीचं मात्र रोजच चालू होतं. गाथा ज्ञानेश्वरी भागवत रोज. आणि पारायण संपलं का जपमाळ हातात. मी त्यांना पाहिलं रात्री झोपताना सुद्धा त्यांची बोट एक अशी चालायची. त्यामुळे छंद लागला. वा. आपले बोट झोपीत चलते पण असे नाही, हे काय आमच्या उमरेकर मध्ये एक जण आलं, ते चिंचा घ्यायचे. चिंचाचे सौदे घ्यायचे. चिंचाचे व्यापारी होते. आणि ते रात्री आलं धर्मशाळेत झोपलं. तर आम्ही दोघं आपलं जेवलो झोपलो उमरेकर मध्ये. आणि ते रात्री झोपेत उठलं ना, चंदन मला उठ हलवायचं. सौदा हिसकाटला. आम्हाला ठरवलंच नाही ते हिसकाटायला, आम्हाला शिकवलंच नाही ते ठरवायचं. आणि मग मी त्यांना हलवलं, तोंडवर पाणी मारलं. ते जागे झाले. म्हणलं खाऊ. ते म्हणले खाऊ मावली. काय नाही म्हणले, जुळून घ्या, हिसकाटू देऊ नका मला. छंद. एक पैलवान झोपलो होतं, दत्ताशेठ. एक पैलवान झोपलो होतं आमच्या धर्मशाळेत येऊन. ते झोपीत तोंड ठोपटायचं मला. झोपीत तोंड ठोपटायचं. झोपीत घोर होते. आमच्या तिथे तर एका असा घोरणार आहे, त्याच्यावरच आम्ही काळी एकसा विना लावून घेतो. छंद असतो काही नाही महाराज, छंद. काय का नाव नका विचारू ना. सपला माझा विषय. जीवाला साधूला छंद हरीच्या नामाचा. छंद या नामाचा घेतला आमचे जुने कीर्तनकार काही दृष्टांत सांगायचे की बा निळोबराय तुकोबरायला भेटायला गेले आणि तुकोबराय प्रातर्विधीला. तुकोबराय आणि निळोबराय समकालीन होते असं एक मत आहे बरं का संप्रदाय. आणि तुकोबराय आणि निळोबराय विषमकालीन होते असं बी एक मत आहे. तुकोबरायच्या नंतर 25 वर्षांनी निळोबराय असं एक मत आहे. आणि तुकोबराय आणि निळोबराय समकालीन होते असं एक मत. हे मत खूप तफावत याच्यात. आणि मग तुकोबराय आणि निळोबराय समकालीन होते तर ते ही कथा सांगतात. आणखी काही पुष्टी देतात किंवा तुकोबरायने जे गाथा यांना दिला होता बडवे महाराजांना किंवा माझी वही एवढं राहू द्या, त्या वहीत निळोबरायचे 2 अभंग आहेत. ज्या अर्थी ती वही तुकोबरायच्या हाताने दिली त्या वहीत 2 अभंग निघतात. त्या अर्थी तुकोबराय निळोबराय समकालीन होते. नाम वाचे श्रवणे कीर्ती आणि संदेह गमाला हे 2 अभंग तुकोबरायची वहीत ज्या अर्थी निघाले बडवे महाराजांच्या. तुकोबरायच्या हाताने बडव्यांना वही दिली होती तुकोबराय प्रल्हाद महाराज. आणि म्हणून मग तुकोबराय निळोबराय असे खूप त्याच्यात वाद येते, सांगत नाही. एकदा निळोबराय तुकोबरायला भेटायला गेले. जे समकालीन होते या पक्षाची मत आहेत त्यांचं मत आहे. निळोबराय एकदा तुकोबरायला भेटायला गेले. घरी विचारलं आईसाहेबांना तर आईसाहेब म्हणले महाराज प्रातर्विधीला गेले. तुकोबराय बाहेर गेले पण गुरु भेटीची तळमळ. निळोबराय ज्या दिशेने तुकोबराय गेले त्या दिशेने निघाले. जुन्या काळाचं आणि आजच्या काळाचं खूप वेगळं आहे. जुन्या काळातली लोक घरी जेवायचे आणि प्रातर्विधीला बाहेर जायचे. हा जुना काळ. आता काळ बदललाय अनंत महाराज. आता लोक बाहेर जेवत आहेत हॉटेलला. शासनाचा नियमच आहे कुठं बी जागा आपण घरातच बसा. शासनाचा नियम. म्हणून शासनाने योजना काढली हागणदारी मुक्त गाव. त्या गावाला पुरस्कार आहे. पण काही गावांनी ते उलट ऐकलं. हागणदारी मुक्त गाव नाही, मुक्त हागणदारी. पुढे बसते भर रस्त्यावरी
काही गावात गाड्या न्यावा का नाही मोठा प्रश्न पडलाय मला. काही गावात गेलो असं हेलिकॉप्टरने वरून गेलं पाहिजे असं हागंदारी. मग तर शासनाचा आदेश आहे ना, आपण पाळलं पाहिजे. आता ती काळ गेला महाराज जुना, अजून पाळलं पाहिजे. मी एका गावी कीर्तनाला गेलो आणि आपलं सकाळी उठलो, मग ते म्हणजे मला बाहेर जावं लागेल, गाव नाही विचारायचा. आणि मग आदल्या दिवशीच गेलो त्या गावात. मी आदल्या दिवशी 4 वाजता गेल्यावर सगळे लोक तांबे घेऊन चालले होते. आणि मग मी म्हणलं खावं, ते म्हणले जेवण आहे, पंगत असते दुपारी 4 वाजता, कीर्तन 9 ते 11, अख्खं गाव जेवण असतं. मला खूप आवडतं म्हणलं, पण मग तांबे घेऊन का चालले, त्याने घरून पाणी न्यावं लागत. बरं, मग मला वाटलं तर पंक्तीला पाणी घेऊन चालले ते. दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी तिथं मुक्काम केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो तर परत सकाळी मी तांबे घेऊन चालले होते. पंक्तीलाच चालले ते. तसं नाही मला, आता पंक्तीला नाही, मग पंगत वाटण नाव सगळं गाव तांबे घेऊन मला असं समूहाने चालले होते. मला तर खूप लाज वाटली बाबा, आपल्याला नाही जाणवायचं. जरा सुधारा हो, सुधारा. हे प्राथमिक गरज आहे, आता हे असणं गरजेचं आहे. विठ्ठल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायच्या प्रार्थनाविधीला ज्या दिशेने गेले होते, पुढे या. आणि मग निळोबाराय त्या दिशेने गेले तर तुकोबाराय प्रातर्विधीला बसले. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी त्यांचा जप चालू होता. निळोबाराय दशग्रंथी विद्वान ब्राह्मण, वादत नाही महाराज. निळोबाराय म्हणजे अरे काय महाराज एवढे वैष्णव म्हणवतात, शुचिरभूततेचे नियम कळत नाही. निळोबाराय घरी परत महाराजांच्या घरी आले, वसरीवर बसले. तुकोबाराय तिकडून आले, स्नान करून निळोबारायची गाठ घेतली. बघायची चर्चा झाली. निळोबाराय म्हणले महाराज तुम्ही वैष्णव आहात, मी तुम्हाला गुरु मानले, पण तुम्ही प्रातर्विधीला बसल्यावर जप करता, हे कसं? तुकोबाराय म्हणतात ते मलाही कळतंय, शुचिरभूतता, पण हे टवळी गप बसत नाही. म्हणजे आमच्या गुरुजींचा शब्द आहे, माझी मज झाली अनावरवाच्या, नेघे 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 माझी वाचा विसावा, माझी वाचा विसावा, भंडारा डोंगराचे विश्वस्त आले. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. म्हणजे रामचंद्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त शिवाजी अण्णा पवार आणि भंडारा डोंगराच्या दुसरे विश्वस्त आदरणीय डमाले मामा. आम्ही जे 7 उत्सव केले ना, आमच्या मग ही माणसं बकम उभी होती महाराज. हा बरं, बाकीची मंडळी आली तर विश्व डोंगराची ते मागं बसले. खूप धन्यवाद. विठ्ठल. नेघे माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. चला हवा येऊ द्या. कदम मावली नाही, भाऊ कदम असो. आणि म्हणून जीवाला छंद संसाराचा, साधूला छंद भगवंताच्या नामाचा. आणि खाली राहता राहिले देव. भगवंताला कशाचा छंद? तर भगवंताला आपल्या लाडक्या छंद. किती? एवढा की सांगताच येत नाही. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्याच्या एवढा त्याचा छंद Oh
दिसते ना काय देवाने आवाज दिला काका हे दुसरे काकाच येते विठ्ठल भगवंताला आपल्या लाडक्या भक्ताचा छंद एवढा त्यांचा छंद देवा एवढा म्हणजे केवढा एवढा शब्द हा अपरिमाणवाचक आहे याचा परिमाणच सांगते एवढा भात वाढा एवढा भात वाढा एवढा भात वाढा एवढा शब्द रबर सारखा आहे मला रबर ताणतोय आकसतोय थोडक्यात सांगायचं अपरिमाणवाचक परिमाण सांगता येत नाही मोजमाप सांगता येत नाही भगवंताला भक्ताचा एवढा छंद लागलेला असतो की त्याचं मोजमाप सांगता येत नाही भगवंत खूप भक्ताच्या छंदात नाहून निघालेला असतो एवढा त्यांचा छंद देवा हो हो पण महाराज व्यवहारामध्ये काही कारणामुळे छंद कोलमाडून पडतो असं दिसून येतं व्यवहारामध्ये का हो ते दोन जोडीदार खूप एकत्र हिंडत होते हो ना खूप एका ताटात जेवायचे एका वळकुटीत जेवायचे एक वरल्या आळीचं एक खाल्ल्या आळीचं एक वरल्या वाड्यात एक खाल्ल्या वाड्यातला खूप प्रेमाने राहिले खूप आनंदाने 15-20 वर्ष खूप राहिले हो म्हणजे झालं काय म्हणजे काय नाही राजकारण गावाचं आडवं आलं आणि राजकारणामुळे दोघाचा एकमेकाचा लागलेला छंद कोलमडून पडला कधी कधी लागलेला छंद काही कारणास्तव कोलमडून पडतो कोणत्या कारणास्तव पडतो एक शारीरिक शुद्धी जर आडवी आली तर छंद कोलमडून पडतो 2 जातीची शुद्धी सुद्धा आडवी आली तर कधी कधी छंद कोलमडून पडतो आणि 3 शारीरिक सौंदर्य आडवं आलं तरीही छंद कोलमडून पडतो कसं ते आजच्या अभंगात ते तिन्ही विकल्प उडवलेले आहेत कधी कधी शारीरिक शुद्धी आडवी येते शारीरिक शुद्धी म्हणजे माणसाने रोज आंघोळ केली पाहिजे धुतलेले कपडे घातले पाहिजे आपण 4 माणसात बसतो 4 माणसात आपल्याला फिरावं लागत लोक आपल्याला मानित आहेत ओळखीत आहेत आपण धावून चांगलं राहिलं पाहिजे आमचे शांतीब्रह्म बाबा मारुती बाबा कपडे धुतले का त्याच्या घड्या घालणार व्यवस्थित घड्या घालणार त्याच्यावर काही जड वस्तू ठेवणार इस्त्री करायची गरजच नाही आपोआप इस्त्री होती त्याची आपलं धावून चोपून चापून असावा असे काही कपडेच धुत नाहीत महाराज त्यांना पाहिलं का असं वाटतं काय तेली संघटनेचे अध्यक्ष आले कायम म्हणालेले महाराज कायम असे त्यांना पाहिलं का माश्या आहेत ना अख्ख्या घरातल्या माश्यात त्याच्यावर जाऊन बसत महाराज काय माणसाने स्वच्छ राहिलं पाहिजे शारीरिक स्वच्छता आडवी आली नाही पाहिजे एक इस्लाम धर्माचा मुलगा आणि एक हिंदू धर्मातली मुलगी काय कोण जाणे पण दोघं वयात आले दोघांनी लग्न करायचं ठरवलं आता हिंदू धर्माची माणसं काय मुलगी आपली त्यांना द्यायला तयार नाहीत आणि इस्लाम धर्माची माणसं काय ती मुलगी करायला तयार नाही याच्याही घरच्या विरोध आणि तिच्याही घरच्यांचा विरोध पण आता काय वय झालं होतं कायदा त्यांच्या बाजूने होता कायदा त्यांच्या बाजूने असल्यामुळं त्या दोघांनी लग्न केलं घरच्यांचा सगळा आग्रह मोडला मुलीने बी मोडला मुलाने बी मोडला घररेगी झाले आणि लग्न करायचं ठरलं ज्या दिवशी लग्न झालं तो होता शुक्रवारचा दिवस माऊली शुक्रवारी लग्न झाल्यामुळे त्या मुलाने शुक्रवार त्यांच्यात अर्थ आहे जुम्मा त्याने आंघोळ पांघोळ बेस्टपैकी करून अत्तर बित्तर लावून जंक्शन बेस्टपैकी आंघोळ केली शुक्रवारी आंघोळ केली शनिवार उदयाला आला शनिवारी बाईने आंघोळ केली पण पाटील त्याने पोराने आंघोळच नाही केली तिला वाटलं नाही सकाळी केली तर दुपारी करीन त्याने विष्णू मला दुपारी बी नाही केली मग तिला वाटलं नाही दुपारी तर संध्याकाळी करीन त्याने संध्याकाळी नाही केली तिला वाटलं कामाचा व्याप असेल म्हणून नसेल आंघोळ केली उद्या करीन रविवारला बी तिने आंघोळ नाही केली सोमवार उजाडला सोमवारलाही नाही मंगळवारला नाही बुधवारला नाही गुरुवारला सकाळी नाही संध्याकाळी नाही त्याच्या अंगाचा वास यायला लागला ती म्हणली काय झालं मी आईबाप सोडून तुमच्यासाठी आले तुम्ही आंघोळ का करणार तो म्हणला पागल आहे का तू हमारे धर्म में जुम्मा के जुम्मा नाते शुक्रवारीच आंघोळ असते ती म्हणली पण तुझ्या अंगाचा वास यायला लागला ना म्हणले त्यांना आता काय येत याचा असेच दिवस तुला काढावं लागतील म्हणले ती म्हणली बाया असल्या गठरीत राहण्यापेक्षा सोड चिठ्ठी आणि दुसऱ्या शुक्रवारी मात्र सोड चिठ्ठी झाली काय आडवा आलं एवढा एकमेकाला छंद लागला होता शारीरिक स्वच्छता आडवी आली हो हो मग भगवंत भक्ताची शारीरिक स्वच्छता पाहतो का अशी कोणी शंका घेईल तर या शंकेचं खंडन उदाहरण देऊन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात गवळीयांची ताकपीरे गवळीयांची ताकपीरे गवळीयांची ताकपीरे
झाला त्या ओतूर अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष आमचे गंगाराम बाबा म्हणजे बाबाजी चैतन्यच भेटायला आले म्हणावं लागेल. विठालाची ताक पेरे कोण पोरे चांगली. काय झालं एकदा पेंद्याच्या आईने सुंदरपैकी ताक केलं. ताक भलं चांगलं केलं मला बेस्टपैकी घुसळलं आणि त्यात थोडा जिरा असा बारीक करून पावडर जिऱ्याची पावडर टाकली. मग बारीक कोथमीर करून टाकली. पत्री खडी साखर टाकली. थोडं काळं मीठ टाकलं. हे आम्हीच सांगायचं का आता आमचे काम आहेत काय. असं बारीक करून पेस्टपैकी घुसळलं आणि एका ग्लासात भरलं. पेंद्या ढोस मेल्या. पेंद्याने ते तोंडात घेतलं. वा काय आईच्या हातात रिद्धी सिद्धी. काही महिलांच्या हातात रिद्धी सिद्धी असते बरं का मला. ते 2 महिलांना तुम्ही सारखी सामुग्री द्या पण 2 महिलांच्या स्वयंपाकाला सारखी चव नसणार मला. चवीत अंतर होणार. काय भानगडे काय नो. एखाद्या माऊलीच्या हातात रिद्धी सिद्धी राहते. थोडी सामुग्री उत्कृष्ट स्वयंपाक दिवसभर हाताचा वास येतो पाकवांनाचा मला. पण ठराविकच सगळ्या नाही. काही आपल्या उगा डब्याच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला. आता एका ठिकाणी आम्ही जेवायला बसलो. असा तिखट स्वयंपाक बाईने केला होता तर काय सांगू तोंडात घास घेतला. ठसकाच लागला मला. माझ्या दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना व्हावं लागल्या. त्या पुढं पार नाशिक त्र्यंबकेश्वरला बी आल्या. पुढं गंगा सागरला आल्या. मग मावशीच्या लक्षात आलं स्वयंपाक जरा जडच झाला. मावशीने विषय बदलला. मावली तुम्ही किती भाऊ आहे म्हणलं जेवणातून वाचलो तर 3 नाही तर 2. माझी हड गेली इंद्रायणीला पुंडलिकाच्या पाठीमागे. काय स्वयंपाक हे का काय खाव का नाही विठ्ठल. आणि मग पेंद्याच्या आईने खूप सुंदर ताक केलं. पेंद्याने ते घोटभर ताक घेतलं. पेंड्याला खूप आनंद झाला. अरे वा असं ताक जर भगवान कृष्णाला प्यायला भेटलं तर किती आनंद होईल. सुखात देव आठवला पाहिजे मला. लोकल दुःखात देव आठवतो. दुःख झालं का पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. मग दुःख झालं. सुखाचे दिवस आले सासूरवाडी सासूरवाडी सासूरवाडी. हे वागणं बरं नवं असो. आणि म्हणून सुखात देव आठवला पाहिजे. घरात जर चांगलं पक्वान्न केलं तर पहिलं पांडुरंगा पुढं मांडलं पाहिजे. जुन्या काळात तर होतं बा असं. स्वयंपाक चांगला झाला का कोणती माऊली लगेच हे बरोबर थांबा रे तुळशी तो आई खायला दे थांब. पहिलं देवाला नैवेद्य पांडुरंगाला नैवेद्य. तुळशीचं पान आणणार ती माऊली डोक्यावर पदर घेणार हातपाय धुणार पांडुरंगा पुढं नैवेद्य मांडणार. देवा नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा प्रसाद होतो देवा सेवक अशी. मग तो प्रसाद झाला असा नेम आहे. आता स्वयंपाक झाला का देवाला पहिलं नाही ठेवत मग स्टेटसवर ठेवते असं आहे. आमच्यात एक गडी असं आहे ना काही कुठं आला का पाहिला तो फोटो काढतो बायकोला फोटो पाठवतो. म्हणलं का तिने ती अशी चाळली पाहिजे की मला बाहेर बी भेटत आहे खायला. काय तुझे विचार आहे पण लगीन केलंच कशाला. माणसं एवढा इरसाळपणा संसारात बरा नाही. हे आम्हीच सांगायचं का आता. हे आमचं काम आहे का सांगायचं विठ्ठल. संसार म्हणजे असा गोडीने नवरा बायको दिसायला 2 असायले. नवरा बायकोत वास्तव अभेद आणि कल्पित भेद मानलेला आहे नवरा बायको. तुम्ही गुरुजीचं वाचा परभणीकर गुरुजीचं वाङ्मय अमृतानुभव वाचा. पहिल्या शिवशक्ती समावेशन प्रकरणात गुरुजीने हेच दिले. नवरा बायको मध्ये वास्तव अभेद आणि कल्पित भेद. दिसायला 2 असायला 1 असो विस्तार नको. आणि म्हणून पेंद्याने ते तोंडात घोट घेतला. आई नेऊ देणार नाही भगवान कृष्णाला हे ताक. मग पेंद्याने तशीच उडी मारली. आई म्हणे पेंद्या कुठं चालला मुडद्या. तोंडात गुळणी घेऊन पेंद्या तसाच पळाला. तिकडं भगवंत राजमहाला पुढं विटी दांडू चेंडू लगोरी नान पारी. भगवंत विटी दांडू खेळत होते. लगेच पेंद्या देवा पुढं आला. भगवान म्हणले पेंद्या अरे काय पॉझिटिव्ह निघाला का. भगवंताच्या लक्षात आलं आता जर मी तोंड उघडलं नाही तर रंगपंचमी झालीच म्हणून समजा. आपल्यावर फवाराच येणार. मग फवारणी शासकीय फवारणी. मग भगवंताने तोंड उघडलं. पेंद्याने मागचा पुढचा विचार न करता तोंडात गुळणे टाकली. भगवंताचं असं हृदय भरून आलं. जी चव माझ्या यशोदेच्या हाताला नाही जी चव माझ्या देवकीच्या हाताला ना ती चव माझ्या पेंद्याच्या तोंडातल्या गुळणीला आहे. वा तुकाराम महाराज म्हणते देवा अरे तू विचार करायचा. त्याने सकाळी दात पेप्सोडेंटने घासलेत का मिसवाकने घासलेत का कोलगेटने घासलेत. पण देव याचा विचार करत नाही. कोण पोरे चांगली. ती काय चांगली पोर होती का गवळी याची. गवळ्याच्या घरातली ताक पिरे म्हणजे ताक पिणारी.
दही ज्याचा दुधाचा धंदा आहे ना त्याच्या अंगाचा लईच वास येतो महाराज, लईच वास येतो. दुधाचा जोडीदार माणसांना नसावा बे महाराज असो. पण तुकाराम महाराज म्हणतात याला सगळे दुधावाले जोडीदार, गवळे याची पोरं, अंगाचा वास येतो. या या कोण पोर हे चांगले घास माखला गायत्याचे घास माखला भगवंताच्या तोंडात टाकली. भगवंताने तो अमृतापेक्षा दुर्लभ क्षण हे माझ्या जीवनात मी अमृत रोज पितोय. हो, जसं माणसं भाकरीन बेसन भाकर रोजच खातात, पण दिवाळीला पंचपक्वान्न खातात, घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या, तशी माझे भक्ताचा प्रसाद मला भेटला. आज माझी दिवाळी महाराज. ते संत सोय रे भेटती जे वेळी ते माझी दिवाळी. दसरा सण हे काम क्रोध वैरी दुराविले दुरी, देणे मज हृदय बांधिले, तेने मज हृदय मंदिरे साठविले, तेने त्यांच्या उच्चिष्टा झालोशे अधिकारी. ब्रह्मरसा सरी न पवेजेत वा. ब्रह्मरस फिकाय इतकं वारकऱ्याच्या मुखातलं उच्चिष्ट पवित्र आहे म्हणत वा ब्रह्मरसा. आणि म्हणून देव म्हणतात ते मी खातोय म्हणून तर माझला तेज आहे, मी तेज पुंज आहे. त्याचे प्रमाण सांगा आता. बहुकांती पुष्टी यश कीर्ती प्रभा, नित्य नवी शोभा होय तेने ते संत सोडीने. त्याच्या आधी एक मनोनी धाटे मोठे ते सेविता नाही होते, आता काही गाणे आठवत नाही. ते मज गोमटे शेव्यार. इथं तीर्थवळी पाठ असलेली माणसं आहेत ना का, विठ्ठल बा मागं म्हटले तुम्ही, मागून पाठिंबा असो. ते मज गोमटे. त्याच्या आधी काय हो, ते मज गोमटे शेविता सुख वाटे, मनोने धाटे मोठे शरीर माझे. देव म्हणतात माझी जी तब्येत चांगली झाली. आमचे दत्ता शेठ बघा ना, मी आपल्याकडे माणसं नाही बघ मी, कोणी काय म्हणलं उचललाच पाहिजे. ते मज गोमटे शेविता सुख वाटे, मनोने धाटे मोठे शरीर माझे. बहुकांती पुष्टी यश कीर्ती प्रभा, नित्य नवे शोभा होय तेने. या संतांचं उष्टावळी खाऊनच देव म्हणतात मला ही म्हणजे माझी तब्येत सुधारली. पहिला मी अगदी वाळून गेलो होतो, फू केलं तर उडून जात होतो, पण जसं वैष्णवांचा उच्चिष्ट प्रसाद मला भेटायला लागला. हा ते मज गोमटे शेविता सुख वाटे, मनोने धाटे मोठे शरीर माझे. बहुकांती पुष्टी यश कीर्ती प्रभा. देव तुकाराम महाराज म्हणतात मग तू अरे पहा त्याने दात कसे घासले होते, त्याने काय खाल्लं होतं, काय त्याने तोंड धुतलंय का नाही. देव म्हणतात ते मी पाहत नाही. शारीरिक स्वच्छतेवरून माझा चंद कोलमडत नाही, व्यवहारात एखाद्याचा कोलमडत. नामधारकाचे उच्चिष्ट जेथे पडे, उभा राहून पुढे जेली मुखे हाती नाही. हातात पडला तर हाताला काही चिटकून काही वायाला जाईल. नामधारकाचं उच्चिष्ट जर पडलं तेव्हा म्हणतात मी आ असं तोंडाने जेवतो बघा, तोंडाने आ. काही प्राणी आहेत ना बघा तुम्ही, मांजर आहे ना, मांजराला तुम्ही बिस्किट टाका ते मांजर तोंडाने जेवतं महाराज वा. तसं देव म्हणतात नामधारकाचं उच्चिष्ट मी माझ्या तोंडाने. बाळकडे 2 प्रमाण आहेत महाराज. त्यांच्या मुखीचे हिरोनिया घास, झोंबती हातास खायबळे. त्यांच्या मुखीचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट ते खावे. धनिवरी घास माखी लाळ, लाळ खाय त्यांची. पटायचंच नाही तुम्हाला आता हे विठ्ठल. महाराज म्हणतात त्याने आंघोळ पांघोळ
केली होती नाही का पाहायचं तरी गवळ्याची ताक पिरे गवळ्याची पोरं ताक पिणारी कोण पोरे चांगली कधी आवळ्या गेल्या कधी नाही कोण असतं. तुकाराम महाराज म्हणतात या बाबाला त्यांचा एवढा छंद लागला त्यांचा तो प्रसाद घेतो आणि एरवी यज्ञमुखे घास पूजे शिवदास मंत्र पूजे शिवदास मंत्र पूजे शिवदास ये काजिया घाटिया ठोके पर मी उपचारे कवना हे नाकळे का शुद्ध कर्म शुद्ध जाती शुद्ध सगळं शुद्ध पण देव तिकडं होटून कोण सुद्धा पाहत नाही. यज्ञमुखे घास मंत्रपूजेशी उदास विधियुक्त मंत्रपूजा करतात यज्ञमुखातून अवदान देतात वेगळ्या वेगळ्या आहुत्या देतात. यज्ञमुखे अवदाने देती त्या करशी वाकडे तोंड गवळीयाचे घरोघरी जाशी त्यांचे उघडे शिक्का वाढ जर टाळ्या वाजाया वाढ आनंदीतले सगळे वळून टाकले. काय काय ग्रहस्थी माणसं आहेत पारा संसारात राहून काय तयारी केली या लोकांनी. एक दिवसही आनंदीत राहिलेले नाहीत पारा. तयारी काय विठ्ठल विठ्ठल याज्ञिकांचे उपचार घेत नाही. यज्ञमुखे घास मंत्रपूजे शिवदास आणि इकडं मात्र गवळ्याचे ताक पिरे कोण पोरे चांगली पण एवढा त्यांचा छंद देवाला त्यांचा खूप छंद लागला. बरं ठीक आहे. शारीरिक स्वच्छता पाहून छंद कधी कधी कोलमडतो पण भगवंत भक्ताची शारीरिक स्वच्छता पाहत नाही. मग भगवंत भक्ताची जातीची तरी स्वच्छता पाहत असेल ना. कधी कधी जातले आडवी ती महाराज. हा आदरणीय पंडित महाराज क्षीरसागर यांनी मला एक घडलेली घटना सांगितली. कधी अष्टादशातच सांगितले. ते काय झालं मी माझं नाव पंडित आडनाव क्षीरसागर आणि गळ्यात जानवं आणि टोपी उपनयन झालेलं आहे धोतर बितर अमुक तमुक. त्याने मी पुण्यात एक कुलकर्णी गुरुजीकडे शिक्षणाला जायचो. संगीत शिक्षणात ते पखवाजं तर चांगली तयारी आहे गायना तर चांगलीत गुरुजी वेदांत ते चांगलीत गुरुजी पंडित गुरुजी म्हणजे मी एका कुलकर्णी गुरुजीकडे शिक्षणाला गेलो. कुलकर्णी गुरुजीने विचारलं आपण कोठून आला. मी आळंद येऊन आलो. ते आता ते संस्कृत शिकलेले ते मी. आपलं काय नाव आहे म्हणले माझं नाव पंडित क्षीरसागर. आता क्षीरसागर आडनावाची इथं ब्रह्मवृंद आहेतच. बर काय तुमची इच्छा काय म्हणले काय नाही तुमच्याकडे संगीताचं शिक्षण घ्यायचं. त्याला हे बघा तुम्ही आता आळंद येऊन येतात खूप चांगलं आहे पण माझी पत्नी वारलेली आहे माझे दोन्ही मुलं मुंबईला राहायला आहेत. मग तुम्ही घरी आल्यावर तुमची यथायोग्य उपचार मला करता येणार नाही. चहा पाणी दूध व्यवस्था हा हे करा. काय माझ्याकडे सकाळी दूधवाला दूध देऊन जातो तर तुम्ही घरात येत जा. तुम्ही ज्या दिवशी येताल त्या दिवशी तुम्हीच स्वयंपाक घरात यायचं. 2 कप कॉफी करायची तुम्ही एक घ्या आणि मला एक द्या. हे चालेल का. मी वयोवृद्ध मी तुम्हाला शिकवेल पण मी तुमची काही सेवा करू शकत नाही. पंडित गुरुजी म्हणले मला एवढी सेवा करायला काय जड आहे. मग दर रविवारी आपले पंडित गुरुजी त्यांच्याकडे शिक्षणाला जायचे. मग गेल्या पहिलं स्वयंपाक घरात जायचं बेस्टपैकी 2 कप कॉफी करायची पंडित गुरुजीने घ्यायची आणि कुलकर्णी काकांनाही द्यायची. असं एकमेकाचा खूप छंद लागला खूप लळा लागला. 6 महिन्याने कुलकर्णी गुरुजीने विचारलं तुमचं गोत्र कोणतं आहे. जात लोकाच्या डोक्यातून जातच नाही त्याला जात म्हणते. तुमचं गोत्र कोणतं आहे. आता हे कुंभार आहेत ना समाजाने गुरुजी. पंडित गुरुजी म्हणजे आमचं गोत्र दंडचक्र गोत्र आहे. म्हणजे कोण्या शाखेचं म्हणजे कुंभाराच्या शाखेचं. अश्वनायन शाखा. कुलकर्णी गुरुजी सांगितलं तुम्ही कोण आहात. ते मी कुंभार. मला वाटलं वैदिक ब्राह्मण आहात. ते नाही. ठीक आहे शिक्षणाला येत जा स्वयंपाक घरात नका जा. लागलेला मामा छंद कोण मोडून पडला. एकमेकाचा 6 महिने छंद लागला होता
पण छंद कोलमडून पडला, काय आडवी आली? जात. लोकांच्या डोक्यातून जातच नाही, त्याला जात म्हणतात. सगळ्या महाराज मंडळीला विनंती, पुढाऱ्यांनी महाराष्ट्र उधळून दिलाय, किमान तुम्ही तरी त्याला खत पाणी घालू नका हो. सगळ्याला विनंती. आपण याता याती धर्म नाही विष्णू असा म्हणणारी माणसं, तुका म्हणे याती, हे माऊलीला आवडल का? एवढं जरी मनात आलं तरी खूप झालं महाराज, खूप झालं. विठ्ठल लोकांच्या डोक्यातून जात नाही, त्याला जात म्हणतात. मग भगवंत भक्ताची जात पाहतच असेल ना? तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत भक्ताची जात पाहत नाही. उदाहरण विदुराचं दिले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. काय उपवास पडला शिष्टाईला गेले. या कौरवाची घरा शिष्टाई धाडीला अशी दातारा. भगवंत गेले, अरे दुर्योधना, पांडव तुझे भाऊ आहेत, अर्ध्या राज्याचे वाटेकरी बाबा, त्यांना अर्ध राज्य दे. समन्वयाने घेतलेला निर्णय चांगला राहतो. माणसं समान वयाची नसली तरी चालत, पण माणसांमध्ये समन्वय पाहिजे महाराज. गावात समन्वय असावा, घरात असावा, तालुक्यात असावा, जिल्ह्यात असावा, नाही कोणाचं निदान लोकात असावा. असो आणि म्हणून समन्वयाने निर्णय घेतला पाहिजे. अरे दुर्योधना, पांडव तुझे भाऊ आहेत, अर्ध्या राज्याचे अर्ध राज्य दे. दुर्योधन मला सोयीच्या टोकर बसेल एवढी जागा देणार नाही. अरे 5 पांडवाला 5 गावं तरी दे बाबा. दुर्योधन मला कोणती? मग भगवंताने भागवतात सांगितलं, इंद्रप्रस्थम, मृगप्रस्थम, जयंतम, वारणावर्तम, कांचीलम. 5 गावं त्या काळात खूप मोठाली होती. ही 5 गावं तरी पांडवांना दे. दुर्योधन म्हणलं, ही 5 गावं दिल्यावर खाली काय राहिलं? रास, बोस, चिमडी, मोशी, मोई, कोयाळी. यमक जुळक बापूसाहेब मालक, यमक जुळलं का? आमच्या नाशिकला गेलं का सांगायचं हरसूल, परसूल, मालसानं, भाटगाव, भोयगाव, शिरसानं. नगरला गेल्यावर सांगायचं वडूल, वाघोली, सामनगाव, चितळे, पाटळे, धामणगाव. प्रत्येक भागात गेलं का ती तिथलीच गाव सांगायची, ही गाडी तिकडं नाही आणायची. हा त्याच डेपोची एसटी त्याच तालुक्याला, जिल्ह्यात पाठवायची, दुसऱ्या डेपोची नाही पाठवायची. असं युद्ध. भगवान म्हणले, हे काही माणसं ठोकल्याशिवाय सुधारत नाही, ठोकलीच पाहिजे. यक्षदंडा, तिला, सेवकाहा किंवा दुष्टाहा, कांता, हे मेदिनी, तांबूलम, दधिचंदनम, मर्दनम, गुणवर्धनम. काही लोकांचं मर्दन म्हणजे ठोकल्याशिवाय सुधारत नाही, हा नियम आहे. मर्दनम, गुणवर्धनम असं आहे. काय काय हो? यक्षदंडा, ऊस तुम्ही 100 वर्ष घरात ठेवा, गुणवत्ता देणारच नाही, त्याच्यातला गुण तुम्हाला कळणारच नाही. हा तो जर तुम्ही त्याचं मर्दन कराल म्हणजे चरखात घालाल तर मग मात्र गोड असा रस भेटतो. यक्षदंडा हा, तिला हा, तीळ नुसते हातात ठेवले, तेल देणार नाही, पण ते जर रगडले तर मग मात्र तेल देतात. मर्दनम, गुणवर्धनम, गुणवत्ता वाढली. हा यक्षदंडा हा, तिला हा, सेवका हा किंवा किंकरा हा किंवा दृष्टा हा च. हे काही दुर्जन माणसं, काही किंवा कामगार किंवा सेवक. कामगार एकदा तरी हाता खालून काढला मग असं सुईने काम करतो. काम सेवका हा, बर. कांता, पप्याची आई, तुम्ही म्हणा, मी म्हणा. मर्दनम, गुणवर्धनम, हेम, हेम म्हणजे सोनं. सोनं अग्नीत टाकल्याशिवाय त्याची खरी झळाळी कळत नाही.
बरं, मेदिनी पृथ्वी नांगरल्याशिवाय पुढचं पीक चांगलं देत नाही. तांबूलम विडा चावल्याशिवाय रंगत नाही. दधी घुसळल्याशिवाय दही लोणी देत नाही. तांबूलम दधी चंदनम चंदन घासल्याशिवाय सुगंध देत नाही. मर्दनम गुणवर्धनम भगवान म्हणले याला ठोकायचं म्हणले जे होईल ते होईल. ठीक आहे दुर्योधना येतो येतो. चालले कुठं? 56 भोग तुमच्यासाठी जेवायला केलेत म्हणले. 56 पदार्थ केलेत म्हणले. मग जेवून जा. भगवंत म्हणले मी आमंत्रण घेतलेलं. याने आमंत्रण घेतलंच नव्हतं. आला बाडे बाबा मी आमंत्रण घेतलं नाही. बघा ज्याचं आमंत्रण घेतलंय अंगीकारीले सेवे घडे अंतर आहे तया झाला न्याय खापराचा. ज्याच्याकडे जी सेवा अंगीकारलेली ती सेवा काढायला लावली पाहिजे हा नेहमी. मग ते जमणार नाही. मी जेवणीचं आमंत्रण घेतलं. दुर्योधन म्हणला मी एवढे 56 पदार्थ केले आणि एवढा रसोदा युवराज राजपुत्र तुला आग्रह करतोय तुला जेवायला काय झालं? नाही म्हणले मी आमंत्रण घेतोय. कोणाचं घेतलं? म्हणले विदुराचं. विदुराचं? अरे त्याला जात आहे का? तो दासीपुत्र आहे. हा दासीपुत्र शब्दाचा अर्थ काय? जुन्या काळात आपली मुलगी जर एखाद्या राजाला दिली तर माझ्या मुलीची तिथं कोण ठेवेल? तिथल्या लोकांना काय माझ्या मुलीचं घेणं आहे? म्हणून आपल्या मुलीबरोबर काही दासी दिल्या जायच्या. मग त्या दासींचं लग्न होत नसायचं. मग त्यांना मुलं बाळ व्हायची. मुलं बाळ झाल्यावरती कोण्या कुळाची ही काही याचा तपास लागत नसायचा मला. तसं विदुर हे दासीपुत्र आहेत. त्याच्या कुळाचा पत्त्या नाही आणि तू त्याच्याकडे जेवायला चालला. भगवान म्हणले तो दासीपुत्र आहे पण तुझ्यापेक्षा आचार विचाराने शुद्ध आहे. तुझ्याकडे जातीची शुद्धी पळसाची फुलं खूप देखणी राहतात पण सुगंध नसतो महाराज. वा. तसं विद्या वय संपन्ना विशाल कुल संभवा जरी असेल पण हरिभक्ती जर नसेल तर निर्गंधा किमशुका युव. किमशुका शब्दाचा अर्थ आहे पळसाची फुलं. पळसाची फुलं देखणी राहतात पण सुगंध नसल्यामुळे ती देवाला वाहत नाही. जुईची फुलं खूप कोमजलेली असतात पण सुगंध असतो तरीही लोक देवाला वाहतात. काहीची जात चांगली महाराज पण परमार्थ नाही. हा मग गौतमी पाटील आणणार मग नारायणगावला जाणार काय अर्थ नाही. काही सामान्य जातीचे पण भजन पूजन चांगलं करतात म्हणून तो कोबरायचं एक अभंग आहे. आमच्या दर गुरुवारला आमचे नेटके तो अभंग म्हणतात माऊलीच्या पालखी पुढं. त्या अभंग त्यांना जाऊन विचारा. मला सांगायचं नाही. मला हेच सांगायचं की भगवान विदुराकडे गेले. विदुराचं आमंत्रण नव्हतं काय नव्हतं. विदुर पत्नीला जाऊन म्हणले काही करा काकी पहिला स्वयंपाक करा जेव घाला. आता काय करावं लवकर स्वयंपाक काय करावं. त्या माऊलीने कन्या हाटल्या. कन्याचे 3 प्रकार वैद्य गुरुजी सांगायचे. श्री कन्या जय कन्या जय जय कन्या. तर तिने जय जय कन्या केल्या. जय जय कन्या म्हणजे त्या कन्याच्या उड्या आणतात. जय 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 मोदी मोदी आपलं जय 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 जय. जरा काही काही नाही आलं जरा असो अशा उड्या आणतात तिला. जय जय कन्या आमचे गुरुजी म्हणायचे वैद्य गुरुजी. जय जय कन्या केल्या देवाला वाढल्या. काय देव आधाशासारखा खात होता. मिटक्या मारू मारू देव खायचा. मिटक्या मारू मारू ह्या कन्या खाण्यासाठीच मी अवतार आला. तुकाराम महाराज म्हणतात का रे देवा तुला काय कालची निर्जला एकादशी होती का? क्षुदेची तोंडा कोंडा अथवा मांडा. भूक लागलेला मनुष्य त्याच्यापुढे कोंडा ठेवा नाही तर मांडा ठेवा. ती काही विचार करत नाही. तसं तुला काय कालची निर्जला एकादशी होती का? काय उपवास पडले होते? कन्या होते विदराच्या. तो विदराच्या कन्या मटक्या मारू मारू खातो का बरं? देवाने त्याची जात पाहिली नाही. त्याचा भाव शुद्ध होता म्हणून विदुरा घरच्या भक्षिणी कन्या परमानंदे झाला दासीपुत्र. कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी. शारीरिक शुद्धता उडवली पहिल्या चरणात. जातीची शुद्धता उडवली 3ऱ्या चरणात. तुम्ही जातीने तयासी प्रमाण बनशी महाराज मुख्य मठाधिपती. मामांनी ते मंदिर बनशीबांना बांधायला लावले. तर नेवासकर बरीच बसली. आमचे ठोसर भाऊसाहेब जगताप भाऊसाहेब सोनाने साहेब नगर भागातली माणसं. बनशी महाराजाला कोणी तारीख मागायला असे मोठे बागायदार गडी आले रावरी भागातले. कडक टोप्या ना मुकन तमुकन अगदी लिंबू कापाव टोपीला इतक्या धारदार टोप्या बिप्या. बनशी महाराज म्हणले तारीख रिकामी पण द्यायची नाही. हो का? नाही मला जरा व्यस्तता आहे म्हणजे घेणार नाही. तेवढ्यात आमचे कारभारी महाराजांनी ती आले झापवाड्याचे. 30 तारीख कारभारी महाराज असं येतो म्हणले घ्या लिहून. ते म्हणले कमाल झाली. जी तारीख आम्ही मागितली ती आम्हाला नाही. ती तारीख यांना. ते म्हणले हे वर्षातून 3 पारायण करतात गाथ्याची ज्ञानेश्वरी भागवताची. काही वाऱ्या करतात त्यांना दिली.
तुम्ही काय करता, वाऱ्या करता का गावात तमाशेत होता? सत्याचे कारभारी तुम्ही तर तमाशाचे तुम्ही कुठं इथून कडक टोपीवाल्यांना तारीख दिली नाही, साध्यांना तारीख दिली का? त्याचं कारण भाव आमचं असं आहे, आम्ही वारकऱ्याला तारखाच देत नाही. असो असो आणि म्हणून आमचा जरा घोटाळा आहे. हा आमचा म्हणजे तुमचा सुद्धा. बरं असो. देवा त्याची जात तरी पाहिजे ना. काय उपवास पडले होते कन्या भोवते विदुराच्या, पण हा बाबा एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते तुका म्हणे खूप जादाशी रूपराशी हिन कळा. आणखीन एक सांगतात की कधी कधी छंद शारीरिक सौंदर्यावरून मोडतो. माणसं नाक पाहतात. आदरणीय गोविंद महाराज एक दृष्टांत सांगायचे. गोविंद महाराज केंद्रीय म्हणजे बाबा कृष्ण महाराजांचे गुरु गोविंद महाराज सांगायचे, एक मुलगी पाहायला लोक गेले. पाहायला गेल्यावर मुलगी खूप पसंत पडली. खूप पसंत पडली म्हणजे मुलगी काय सांगायचं, काय तिचा चेहरा, काय तिचे केसर, काय तिची शरीरयष्टी, खूप चांगल्या घरातली, खूप शिक्षित, खूप सुंदर आहे. पण गोविंद महाराज केंद्रीय म्हणजे फक्त तिच्या नाकावर म्हशीने पाय दिलेला आहे. नाके विन मोहती उभ्या बाजारे म्हणजे ती करील का कोणी लग्न? कोणी लग्न करणार नाही. लॉकडाऊन मध्ये मात्र ह्या मुलींचे लग्न झाले बरं का. नकट्या सुद्धा मुलीचे लग्न झाले का? मास्क लावून पोरगी पाहिली, लग्न करून घरी आणली. घरी आल्यावर मास्क काढलं तर जणू जीपचं बोनेट उचलले. मास्क लॉकडाऊनचा तेवढा चांगला फायदा झाला. नकट्या पोरी चटा काटल्या बघा. शारीरिक सौंदर्य कधी कधी आडवं येतं. शारीरिक सौंदर्य आणि मग लागलेला छंद कधी कधी कोलवडतो. तो भगवंत काही शारीरिक सौंदर्य पाहतो का नाही. ती खूप जादा अशी 8 ठिकाणी वाकडी होती. 8 ठिकाणी व्यंग अंग होतं. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताने तिलाही पदरात घेतलं. तू का म्हणे खूप जादा अशी रूपराशी. इथं थांबायचं, प्रश्नचिन्ह टाकायची. तू का म्हणे खूप जादा अशी रूपराशी, रूपाची रास होती. उत्तर आहे हे न कळा. तिच्या सगळ्या कळा हीन झालेल्या होत्या. पण भगवंताने तिचाही अंगीकार केला. गवळीयाची ताकपिरे या उदाहरणामध्ये देव शारीरिक स्वच्छता पाहत नाही. विदुराच्या 3ऱ्या चरणातल्या याच्यामध्ये देव जातीची शुद्धता पाहत नाही. आणि कुब्जा दाशीच्या उदाहरणातून शारीरिक सौंदर्य लंगडी पांगडी मुकी बैरी तुका म्हणे असो अनाथ दुबळी आमाशी तो पाळी. पांडुरंग भगवंत त्या भक्ताचा अंगीकार करतो. एवढा त्यांचा छंद देवा. कार्य सेवा भक्ती ते कारभारी व वारकरी म्हणा. गवळीयाची ताकपिरे Yeah.
ठरलेला चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे भगवंत रांगू लागले, विशेष विशेष चरित्र करू लागले. भगवंताला मारायला कंसाने राक्षस पाठवायला सुरुवात केली. भगवंताने राक्षस मारायचा सपाटाच लावला. बाळपणी रेठा रगडीला दाढे, मारियले गाढे, काग बगरे ठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविले. कंस म्हणला आक्रमण बंद. ज्याला पाठव देव त्याला मारतय. मग आपण आपल्या गाड्यांना तालीम करू. मग कंस लागला तालीम करायला तर देव म्हणजे आपणही तालीम करू. मग गोपाळांकडे पाहिलं तर उगं वाळून गेलेले पाप्याचे पितर एकही आमच्या दत्ता शेठ सारखा भक्कम नाही. अरे तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणजे देवा होतं, पण आई मथुरेला विकायली. ती मथुरेला हो, आणि तुम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी. आमचे वैद्य गुरुजी म्हणायचे आम्हाला काय, आमच्या वाट्याला आली गुळवणी ताक, घरी ताकाचे सर्व. मग देव म्हणले निर्णय काय? राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाता कामा नये. धरण उशाला, कोरड घशाला, पुरंदरचं पाणी दुसरीकडे चाललं, असा पुढारी कशाला असो. आणि म्हणून काय मामा काही चुकलं समजून सांगा असो. ताजं पाणी दुसऱ्याला, खराब पाणी आम्हाला. काय न्याय आहे का निवाडा आहे हा? मग हा निर्णय राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि मग गोपिका बाजाराला माल घेऊन चालल्या का देवाने अडवायच्या. गोरस घेऊन साते निघाल्या गवळ, गोरस घेऊन साते निघाल्या गवळ. प्रवते कृष्णाची करणे कार्य करीते, प्रवते कृष्णाची करणे कार्य करीते. मात्रेत बसले पाहिजे, नाही तर ऐकणाऱ्याचं मात्र असो. कासराभर इकडं पेंडभर तिकडं नाही. आणि मग गोपिका बाजाराला चालल्या का देवाला अडवायच्या. मग गोपिका घरी साठा करायला लागल्या. मेळवणी गोपाळ घरामध्ये शिरे काना. मग देव म्हणजे घरी जाऊन साठा फोडायचा. मेळवणी गोपाळ घरामध्ये शिरे काना, धरू जाता सापडेना यादवांचा राणा. देवाने चौर्य कर्माला प्रारंभ केला. प्रारंभ केला का गोपिका गाराने सांगायला आल्या. वारी वो दसवंती आपोला तू बाळ, वारी वो दसवंती आपोला तू बाळ, वारी वो दसवंती आपोला तू बाळ, वारी वो दसवंती आपोला तू बाळ.
ते शिंके वो तोडिले दया दुधाते भक्षिले उल्लंडिले ताकाते. गोपिकाने गाणं सांगितलं की यशोदा म्हणजे काय बोलाता. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. कालच तरी सप्त्यातून उचलावला कपलाचा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. गोड तुम्ही करता नाव त्याचं घेता. तुम्ही लपोनी याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही भारामतीच्या भारा गे. गोविंद महाराज म्हणायचे ते म्हणजे आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही 12 घरच्या 12 नांदायला आल्या आणि माझ्या मुलाची खोड काढता त्याचं नाव घेता तुम्ही. खोडील तुम्ही. मग एक गोपिका म्हणली हे बघा गोपिकांनो आता हे बघा ज्याला वाटते आपली चोरी होऊ नये त्याने आपल्या घराला कुंपण घातलेलं सांग. आपणच आपल्या घराला कुंपण घाला. आता आपणच सावध राहा. मग येऊ दे तुझा कृष्ण माझ्या घरी. पाहते मी कशी माझ्या घरची चोरी करतो आणि कशी माझ्या घराची खोड काढतो. भगवान म्हणले पेंड्या काय नाव यायचं. म्हणले हिचं नाव आहे यमाई. असं चला तिच्या घरी. देवाने ठरवलं तिला ठकवायचं. मग ती यमाई तिला 4 सुना भला मोठा वाडा पाटील वाडा. वाड्यावर या असे संघटनाचे पाटील होते. आणि मग ती म्हातारी रोज 4ला उठायची. काकड्याला नाही घराला राखा. आणि वसरीवर दारात चौकात येऊन बसायची. पटांगणात येऊन बसायची. वाट्यावर वाड्या पुढं भलं मोठं जोत होतं. जोत्यावर येऊन बसायची. मग 4ही सुनांना सांगितलं आजपासून नदीला पाण्याला जायचं नाही. कपडे धुवायला नदीला जायचं नाही. किराणा आणायला जायचं नाही. बाजार करायला जायचं नाही. सगळं गड्याने करायचं. म्हणजे चौघींना म्हातारी बाहेर येऊ दे ना. त्या चौघींना तर खूप भगवंताचं दर्शन व्हावं. खूप लालसा खूप इच्छा खूप अनुराग भगवंताचा. अरे ज्याच्या दर्शनासाठी आम्ही वेदश्रुती मृत्यूलोकात या अवतीर्ण झालो त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती. आणि म्हणून भगवंतांचं दर्शन व्हावं म्हणून गोपिकांच्या वेशे अवतरल्या श्रुती गुह्य हे तुझं प्रती बोलियले. नामदेव महाराज वर्णन करतात भगवंताचं दर्शन नाही त्या चौघींना 10 दिवस म्हातारीने दर्शन नाही दिलं. घराबाहेर पडूनच द्यायचं नाही म्हणले महाराज. वा. मग त्यांनीच भगवंताला प्रार्थना केली देवा आम्ही सासरवासिनी आहोत. आम्ही बाहेर येऊ शकत नाही पण तुम्ही तर घरात येऊ शकता. तुम्ही जे आता हरिया हो आता मंदिरी माझे कोणी नाही घरी. देवा तुम्ही होऊन दर्शनाला या. तुम्हीच होऊन दर्शन द्या आम्हाला. देवाने ठरवलं त्या चौघींना दर्शन द्यायचं. मग असा उन्हाळ्याचे दिवस वैशाखाचा महिना दिवस मावळतीला आला. देवाने लीला केली. देवाने रूप पालटला. तर हा बाबा म्हणजे रूपे अनंताची अनंतापार नकळे साचार तुका म्हणे. या बाबाने रूप पालटलं. हा झाला श्यामाई. पांढरं वस्त्र घातलं. कपाळाला कुंकू हातात बांगड्या नाकात नथ घालणे असं हातात काठी बिठी घेतली. सगळे महाराजच बसले म्हणून लय चोपून बोलावं लागत आहे मला. आणि हातात काठी घेऊन दिवस मावळताला तिच्या वाड्या पुढून चालले. पाटील वाडा भलं मोठं पटांगण. दारातून राजमार्ग जातोय. चालल्यावर देव चालले आपली काठी टेकीत वाकलेली म्हातारी दिवस मावळतीला. यमाई दारात बसलेली. आता यमाईने गप बसावं ना. हे दारात बसलेले पिपळाच्या पारावर बसलेले देवळा पुढं बसलेले. डंगरी गपच नाही बसणार. गपच नाही बसणार. त्यांना ते सारखं दाडा त्यांचे आपल्या बसल्या बसल्या कोण आलंय कोण गेलंय कोण आलंय. आता आपलं वय झालंय गप बसावं. लय चाळा ह्या डंग म्हाताऱ्यांना मारा. गपच बसणार आहे. जणू ग्रामपंचायतनं बसवलेलं CCTV कॅमेरे. या महिने गप बसायचं ना. हाताने खपली काढली. कोण चाललंय. देव म्हणले मला हेच लागत होतं. देव म्हणले मी श्यामाई चालले. कुठं चालल्या म्हणजे मी काशीहून आले ना तर रामेश्वराच्या दर्शनाला चालले. काशी यात्रा करून आल्या. हो. कुठल्या आता म्हणजे मी लय दूर दूरची पण काशी यात्रा करून रामेश्वराला पायी चालली. दिवस मावळा आहे ना. देव म्हणले हो मावळा आहे ना. मग या महिने विचार मुक्काम कोणाच्या घरी. म्हणले आता मी यात्रे करू बाई जो बोलवेल तिच्या घरी मुक्काम. हिला वाटलं काशी यात्रे करू जर आपल्या घरी आला तर किती मोठा आनंद आहे. मग आता यमाई म्हणली येता का मुक्कामाला. देव म्हणले बरा थळा वाजून साप घरात घातला. तुझ्याच घरी तुझ्याच मागे इडी लावायची जरा दम धर म्हणले. मग देव म्हणले मग येतो. तिला लय आनंद झाला यमाईला. हे पुर्यो अगं घोंगडी आला. काशी यात्रे करून आली. लगेच जोत्यावरच घोंगडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस वैशाखाचा महिना
पोरियो काशी यात्रे करून आली जरा थापा बरं भाकरी. मग केला स्वयंपाक बिपाक. आता देव रोटला तर जेवायला तरी घरात नेईल. आनाही वाटेवर 2-2 घास खात होता. आता देव म्हणले म्हातारी संडे जंक्शनला का ममता बॅनर्जीची सखीच बहीण काय बऱ्या गुणांनी नांदून नाही द्यायची काय घरात तरी जाऊन द्यायची. मग दोघीचे जेवण झाले. मग देवाला वाटलं तर जेवण झाल्यावर तरी घरात नेईल. पोरियो आता इथंच ज्योतीवर हातून टाका. उन्हाळ्याच्या दिवशी घरात लय गरम होते. इथंच आम्ही अंग टाकीत होतो. 2 घोंगड्या टाकल्या वशान पेशान अंगावर घ्यायला रगीची गरजच नाही. त्याच्यात दोघी पडल्या गप्पा टप्पा. मग या महिला श्यामाईने विचारायचं बरं चाललंय का तुमचं. हा ना आता नवीन पोरी नांदायला आल्या. या गाव पोरी या माई सांगते सारख्या त्या कृष्णाचा चाळा लागलाय म्हणले त्यांना. आता नवीन पोरी नांदायला आल्या का त्यांना घरातलं सगळं कळतं. 2च दिवसात घरात ताटं किती, तांबे किती, चमचे किती. नवीन पोरी हुशार आहेत, सुशिक्षित आहेत ना. या माई आपल्या नात सुनाचं गारानं कधीही कोण्याही सासूने आपल्या सुनाचं गारानं शेजारणील करायचं नाही. कारण तुम्ही जिच्यापाशी मन मोकळं करताना ती मोकळ्या मनाने सगळ्या गावाला सांगते. मला कधीच कोणापाशी मन मोकळं करणे काय त्याच्यानं सुना आणल्या. मला कधीच सुनाविषयी सासूने सांगत नाही, सासूने सुनाचं सांगत नाही, सुनाने सासू सांगत. गप राहायचं. गप राहतात पळणीत नाही याच्यात काढायला लावा. नाही तर ब्रह्मचारी का नाही राहिले असो. आणि म्हणून मग कारण आपल्या घरातलं बाहेर नाही गेलं पाहिजे. काही दोघी पडल्या. देवाला काही घरात जाऊ दे ना. मग देवाने लीला अशी केली. अचानक रात्री आज्ञा केली मेघाला. वरुण देवतेला सांगितलं ए वरुण देवता मग तुला काय सांगतोय काय सोड पाऊस. अचानक वारं आलं. अचानक डोकं गोळा झाले. विजा कडाडला लागलं ना. असा पाऊस. पाऊस नुसता पाऊस नाही गाराचा पाऊस. आणि गार वारं सुटलं. गार वारं सुटलं. भलतात पाऊस. अशा दोघी भिजल्या. उठूच तर वल्या चिम झाल्या दोघी. श्यामाईने यमाईच्या लक्षात आलं हिला घरात घातल्याशिवाय जुळायचं. यमाईने पोरी अगं दार उघडा. ही काशी यात्रे करून भले गार राटली का काढली निधन मरून जाईन. अख्खं गाव ठपका ठेवीन आपल्याला. ही ब्राह्मणीन म्हातारी मरून जाईन आपल्या दारात. बघ पोरीने दार उघडलं. देवाला दार आतच जायचं. तेव्हा काय करून आत जाईन सांगता येतं. गेले देवात. आत गेल्यावर मग चौघींनी देवाला गरम पाणी करा. आणि मग गरम पाणी केलं. आंघोळ घातलं. नवं कपडे द्या. नवं पातळ दिलं नेसायला. महाराज जुन्या बायांचे त्याचे 9वारी पातळ भले लांब लांब. आता तर काय आता कोणी पातळच घालीत नाही. ते पोत्यात पाय घातल्याने आपलं इथून काय असेल देवाला पाहिजे. आम्हाला तर आता वाटतं यांच्या हातात जेव्हा सौभाग्याचं लयच मोठी पंचायत असो खाली पायाची पडी. आता रामकिसन भाऊ सारखा हातानेच करून खावा वाटत. आणि मग कशाला विचारिता देवाला कापडे बिपडे घातले. देवाने त्या चौघींना दर्शन दिलं. देवा या रूपाने तुम्ही आले असं वाटत नव्हतं. देव म्हणले आताशी ते इथं पहिला रंग दाखवला. ही नवरंगीची कथा आहे म्हणले. नवरंगी. मग देव निघाले बाहेर. देव गेले 8:30ला निघून घरातून जेवण खावणं करून. 8:30ला गेले. 9 वाजता हिची पोरं निघाली. 4 पोरं. आई काय काम करू. रान भेगाळलंय म्हणले. ऊसाला पाणी नाही काय नाही. जा पाणी द्यायला द्या. 9 वाजले. संध्याकाळी 6ला यायचं. हा बायका काय तुम्ही केल्यात का. गावाने बायका नाही केल्या का. आम्ही काय संसार केला नव्हता का. सारखं घरी येता. बायको काय पेड आहे का सारखं पायाला सारखं खायला. हो घरा बाहेर. पोरं म्हणले आई आम्ही 6 वाजल्याशिवाय येतोच का. काय दाट बोलली ती म्हणले. हा निघा. म्हातारीच्या हातात कारभार होता मला. दिले 6 पोरं 9ला काढून. 9ला पोरं बाहेर गेले. देवानी लीला अशी केली. त्यांच्या भ्राताराची धरोनी रूपे. त्यांच्या भ्राताराची धरोनी रूपे. त्यांच्या घरी त्यापे भोग करी. 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 9ला पोरं बाहेर पडले. देवाने चौघांचं रूप बरोबर होवे हो धरलं. तुझं अवघे हो येते. याला काय होता येणार नाही मला. जशाच तशी रूप धरले. 4 पोरं 9:30ला आली. म्हातारीने काठी उचलले. कार्ट्या हो. संध्याकाळी 6ला तार फाडा म्हणलं तर 9ला गेले. 9:30ला तार फाडले. रान भेगाळलेत ऊसाची.
पाणी द्यायला सांगितलं म्हणले तर लगेच तोंड घेऊन निघाले. चौघ पोरं म्हणले आई शांत हो, अगं रात्री एवढा पाऊस पडलाय, आपल्या ऊसाचं पाणी लोकांच्या घासात गेलं, पाणी द्यायची गरज नाही, रानात कमराईत गेले पाय चाललेत. म्हणले लय येड्यावानी पाऊस पडलाय. म्हणले यंदा तर जसं लाडकी बहीण योजनेचा आगाव हप्ता दिला तसं यंदा पाऊसही उन्हाळ्यातच आलाय. मला अजून जाय ना, मला काल कोण म्हणत अजून 10-12 दिवस सांगितलं. म्हणे कवर आता काय जेवण पेरायचे भातच लावा का काय कोणाला टोकून. मग बरोबर ठीक आहे, हात वा, दार लावून घ्या. त्या कृष्णाचा खूप धिंगाणा चाललाय गोकुळात, दार हाका मारले तरी कोणी दार उघडू नका. देव म्हणले दार हा चांगली आगळ वडून घेतो, म्हणजे काळजीच करू. देवात गेले, दार लावून घेतलं, कडी लावली, आगळ लावली. भला मोठं चौरंग होता बसायचा, दगडी चौरंग राहायचे पाटलाच्या वाड्यात पहिले. दगडी चौरंग लावून त्याला दाराला तोप टाकली तरी दार उघडलं नाही पाहिजे, म्हणजे जेवाय तेव्हा. देवात बसले, 9:30ला देवात आले. 9:30 झाले, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6 वाजता तिचे खरे पोरं दारात येऊन उभा राहिले. पोरं पाहिले का म्हातारी काठी उचलली, कार्ट्या हो, घरात घातले होते, बाहेर कोण्या दाराने आले. त्याने घरात घातले होते, बाहेर कोणा दाराने मागेली काही म्हातारी काय बोलले. म्हातारी ते म्हणले अगं आई आम्ही दिवसभर राहणार होतो, उसाला पाणी देतो. उसाला? अरे उसाला तर पाऊस पडणार. आई रात्रीचा पाऊस फक्त आपल्याच घरावर पडलाय, आजच्या गावात छापी भिजायला कुठं पाणी नाही. जय रे ना तुम्ही म्हणता छापी काय प्रकरणे. कीर्तन झाले मांडवाच्या मग सांगतो इथं उघडत सांगायला लागेल. अगं आई अख्या गावात कुठत नाही, आपल्याच घरात पाऊस पडलाय, कुठं आकाश शुकशुकाटे. म्हणजे इथं तिथून राहणं भेगाळे, दिवसभर पाणी देतो, एक पाय आमचे चिखलाने भरलेत. आम्हीच तुझे पोरं. खोटं बोलताय तुम्ही माझे पोरं नाहीत. खरं सांगा तुम्ही कोण आहेत. नक्की कृष्णाची रूपं असणारी ती. आता बघा हे बघा, खऱ्याला खोटून खोट्याला खरं म्हणायची पाळी आली. तुम्ही कृष्णाची रूपं. अगं नाही आई आम्ही तुझेच पोरं. बोलला का कोण आहेत तुम्ही सांगा. अगं आई आम्ही तुझी. बोलला का तुम्ही कोण आहेत सांगा. अगं आई आम्ही तुझीच पोरं. बोल ना का. आमच्या संस्थेत वैद्य गुरुजीवर एखादा विद्यार्थी पाठाला आला नाही तर बाबा विचारायचे काल पाठाला का नाही आला. बाबा मी आजारी होतो. बोल ना का. काल पाठाला का आणणार ते का नाही आला ते सांग. हो बाबा मी आजारी होतो. बोल ना का. पाठाला काल का नाही आला ते सांग. हो पण बाबा मी आजारी. बोलू नका. पाठाला का नाही आला काल ते सांग. मग बोलायचं काय. बोलायचं नाही हेच उत्तर काय शिस्त होती. जर रस्त्याने चालली तर माणसाची चळा कापायची महाराज. खूप शिस्त. लुंगीवर का माणूस दिसला झालं त्याचे तर पितर जीव घातलेच बोलणे. मग त्यांना लोंग जमत नव्हते धोतरावरच राहायचं ते म्हणायचे. खूप न्यायी खूप नीती संपन्न आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या हाताखाली शिकलो. विठ्ठल अगं आई आम्ही तुझेच पोर आहे. कशावरून. तुला लहानपणापासूनच्या खुणा सांगतो. म्हातारी म्हणे सांगा. तुझं माहेर ह्याच गावात तू खाल्ल्या आलेला आमक्या आमक्याची. बर. आमचे वडील वरल्या आलेला आमक्या आमक्याची. वरला वाडात तुम्ही खाल्ल्या आळीचे. बर. हा आणि तू आणि आमचा बाप एकाच वर्गात शिकायला होते. हा ते बी बरोबर. अजून सांगतो म्हणजे तुम्ही दोघं एकाच बेंचवर बसायला होते. हा तेही माहिती तुमच्या दोघांचं तिथंच आपलं. एवढी विस्ताराने माहिती कशी मिळाली. ह्याच गावातली आम्ही काय परक्याची गावातली खडा माहिती म्हणले. एवढंच काय आता नका बाबा औरंगाबाद पोराच्या तोंडावर हाणू कारट्या हो. इतकी बारीक निरीक माहिती कशाला ठेवायची म्हणजे. अगं आहे आम्ही तुझे पण घरात कोण घातले. हा ते चौकशी करावं लागेल. किती वाजता आलेत म्हणजे 9:30. 9:30 ते 6 असा कोणता सिनेमा आहे म्हणले. एवढा प्रदीर्घ सिनेमा. नुसता दीर्घ नाही प्रदीर्घ. मग आई दार उघडायला सांग. पोरी हो दार उघडा. पोरी मला दार उघडीत नाहीत आम्ही. पोरीलाही माहित नाही आज देव आहे का काय. पोरी लोट माल काय काय दार उघडायचं. आगा उघडा गे बाया हो. आणि मग बळ दार उघडलं. आतले बाहेर या. म्हातारी म्हणजे काय काळी तीनचा सोर होता म्हातारीचा मला. बाहेर या आतले. मग आतले चौघे बाहेर आले. हे बी उभे खरे उभे केले. खोटे दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 वटे उभे केले. म्हातारी म्हणली मला तर 4च झाली होती. 8 कडून रातोरात कर्ज माफी झाली का काय. 8 कडून आले. हे पोरी हो इकडे या. तुमचे खरे नवरे कोणते. त्यांना काय कळना. बेहूब रूप होते. पुरी म्हणले आत्या हे आमचेच येतात. हे आमचे लाजा धारा जरा. लग्न एकदा केलते का दोनदा. ते आम्ही एकदाच केलते. मग तुम्हाला 4 झालते का 8. हा बरोबर. त्याचा न्याय निवाडा काय. या माऊली या जे श्रीनिवास महाराज. विठ्ठल
झालते पण ही आठ कशी आली काही कळलंच नाही. हे अजितदादाचे दोन आणि एकनाथरावचे पण आठ कशी काय मिळत लागणार. आता याचा न्याय निवडा नंदाच्या दारात करू आणि मग सांगितलं तुम्ही पुढं व्हा, खरे कोणते आणि खोटे कोणते तिला कळणार. मग देवाची रूपं पुढं घातली, म्हणजे खोटे पुढं, मध्ये म्हातारी, 4 सुना आणि खरे पोर माग. म्हातारी कोणाच्या मागे निघाली, खऱ्याच्या का खोट्याच्या? याला माहिती समाज महाराज, याला समाज खऱ्याच्या मागे नाही, पहिल्यापासून खोट्याच्याच मागे आहे महाराज. खोटं पुढं समाज मागे आपलं मोठे लोक देवाची पुढं, म्हातारी सुना माग, खरे फार पाठी माग. खोटं अख्खं गाव हिंडून येतं महाराज आणि मग खरं मागून जातं. गेले नंदाच्या दारात, नंदा अरे माझी पोरं कोण, तू ओळखून दी. नंद म्हणले काय संबंध आहे, आपले आमदार सांभाळणं होत नसेल तर पक्ष काढाच काय आला मला. ज्याने त्याने जे त्याचे आमदार सांभाळायचे, माझे पोरं मी ओळखणार, तुझे पोरं तुम्ही ओळखायचे, काय संबंध म्हणले. अरे तसं नाही बाबा, इथं लय मोठा घोटाळा, याला नुसता घोटाळा नाही आदर्श घोटाळा म्हणते. माझी पोरं मलाच कळणार कोणती, हे 4 माझेच आहेत, हे 4 माझेच आहेत. नंद म्हणले थांब, मुलीला बोलली इकडे या, तुमच्या मालकाच्या खुणा सांगा. आता ते जुळेच होते ना, पहिले थोरले 2 जुळेच होते, नंतरचे 2 जुळेच होते. मग बोलले, त्यांनी सांगितलं आमच्या मालकांच्या उजव्या कानामागं तीळ आहे. आता उजव्या कानामागं तीळ, ह्या बाबाने एवढं रूप धरलं, तेवढा तीळ काढता नाही याचा का त्यांना. बोलीला ते आधी खरे बोलिले, योगायोगाने आधी खरे बोलले, त्यांना वाटलं वा वा आपला नंबर लागला गाड्या. खऱ्यांना वाटलं चौघाच्या कानामागं तीळ पण जरा अस्पष्ट होता. मग देवाची रूप बोलली तर देवाच्या कानामागं तीळ टळटळीत दिसायला लागला. खोट्याची जाहिरात चांगली होती माझी. नंदाच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. नंद म्हणले हे कृष्णाच्या आईला बोलवून आणा. कृष्णाच्या आईला, यशोदेला नाही. जुने माणसं मालकिनीला काका, बायकोला जुने माणसं नावाने हाका मारत नव्हते. मला पोराचं नाव मध्ये घालायचं. जुन्या बाया बी मालकाला, दत्ताभाऊ मालकीन नवऱ्याला नावाने हाकच मारणार नाही, म्हणजे पोरग घालणार. अशी भजनी मंडळ गावात आलं, गजानन महाराज, आबा, राम महाराज यांनी चहा प्यायला न्यायचे. पप्पू चहा ठेव, जुना काळ. पप्प्या गल्लीत खेळत होते, पण पप्प्याच्या आईने चहा ठेवायचा. आणि चहा झाला का पप्प्याच्या आईने बी पप्प्याच्या बापाला हाका नाही मारायचे. पप्पू चहा झाला, घेऊन जायचं. आता काळ माता आता नावच घेते. श्रीनिवास महाराज, नवले बाबा ही मंडळी घरी आली चहा प्यायला. संगीता चहा ठोगा. चहा झाल्यावर तिने माझ्या बाबा चहा झाला, घेऊन जा. धडकच नाव घेते. आता लगन सराई सुरू झाली. माऊली कोणी मुला काढले पत्रिका घेऊन येतात, कोणी मुली काढले. अहो शिवाजी अण्णा काल एक जोडप पत्रिका देऊन गेले मला. जोडपत आला पत्रिका घेऊन. मी म्हणून लगीन कोणाचं आहे ते आमच्या. तुला लाज नाही वाटत का, जोडीने पत्रिका वाटत आणि ते कीर्तन करायला टिपीवरच आकडा टाकला तुम्ही. तर पोलीस स्टेशन मध्ये चोरी झाली इथं. मग आपले राम महाराज म्हणले माऊली कलियुगी तुम्हीच लय मागं राहिले. मागं राहिलो अहो भाग्य समजा पत्रिका घेऊन 2घच आले, 3 नाही आले. काळच बेकार निघाला. आणि मग थांबा कृष्णाच्या आईला बोला. कृष्ण कुठे? यशोदा म्हणजे रात्रीपासून कृष्णच दिसना. कृष्ण दिसना. मग बहुतेक हत्यानेच घोटाळा घातला. त्याला जलसिंचन घोटाळा म्हणते. मग आता आपण त्याचा छडा लावू. बघ नंद म्हणले हे यमाई तुझे पोर यांचे नवरे मी ओळखून देणार. कस काय? अरे तो देव असला तर मी त्याचा बाप आहे म्हणले. मला काय शिकवतोय तू? आळंद आमचे सर जयराम बाबा होते, त्याचे का रे जयराम बोला शिकवतो का ते म्हणायचे. माझा आत्मविश्वास होता या मंडळीला, मला शिकवतो का म्हणायचे. आणि मग वय वाड्याच्या पुढं भला मोठा हत्ती हौद होता. 30 फूट खोल, 35 फूट रुंद. 8 रूप उभी केली. ज्याची उडी या हौदाच्या पलीकडे 35 फूट जाईल त्याच्या बायका, ज्याची जाणार नाही अखंड हरिनाम सप्ताह मैपती महाराज वारकरी भवन इना पारा. तिने आपलं नीट इना पाऱ्याला निघायचं. आता देवाची 4 रूप, देवाला उडी कुठंही हाणता येणार. देवाने दनादन उड्या पलीकडे टाकल्या आणि देव दण ठोकटायला लागले. जे खरे होते ते खाली गेले. म्हणजे आता घाटावर काला झाल्याशिवाय भाकरी घालायला दिली. नंद म्हणे उठा, या तुमच्याच बायका जा घेऊन. तिकडे देव म्हणे हो हे काय न्यायनेवाडा आहे का? त्याची उडी पलीकडे त्याच्या बायका, ज्याची नाही त्याच्या नाही. देव म्हणे मला शिकवतो का म्हणले. नंद म्हणले मला माहिती ही उडी फक्त लांब देवाची जाती,
या पिढ्या फुक्यांची एवढ्याला मोठी जातात तिला काय लायकीचे आहेत का उड्या आणायला म्हणल्या हे फक्त झेडपीचं तिकीट घेईपर्यंत तिकडे चालले नाहीत हे मूळचे घड्याळवालेच आहेत म्हणले अजून आणि म्हणून आणि मग कांदळकर आपा काही चुकलं तर समजून सांगा आणि मग चौकवरती त्यांना सांगितले पुरी जा तुम्ही घेऊन नंदाने काठी घेतली ती यमाईच्या हातात दिली यमाई हे माझा कृष्ण आहे मग तुला जसा हाणता येईल तसा हाण बघ आणि मग यमाईने काठी घेतली आणि आचा कोचा खोसला जे देवाच्या मागे लागले देवाने 4 रुपये एकत्र केली देव पुढे यमाई माग देव यमाईकडे पाहून माग माझी यम्मा यमाचा ऐकलं नाही तर तुझा ऐकल का म्हणजे मग देव पुढे यमाई माग अखेर शेवटी यमाईला काही देव सापडणार नाही अनेक खोड्या केल्या यशोदा म्हणले आता इथं राहू नको बाबा तू राहणार उद्या जाईन मी राहणार सवे घेऊन गोदाना देव राहणार जायचे मर्दाने खेळ खेळायचे एक भावरा म्हणा बाबा भावरा जवळजवळ 100 खेळ बसवले त्यांनी त्याच्यासाठी स्वतंत्र आपल्याला सप्ताह करा लमानी नको आता लमानी लमानी अशी म्हणतात ना एकदा म्हणायला लागले तर 2-4 लमानी म्हणा लमानी श्रीनिवास महाराज म्हणते म्हणा मारी गावडी तुकलीचे भाई मारी गावडी तुकलीचे
आता पुढल्या वर्षी लवकरच हे ऐकायला, कारण हे रोजच येत म्हणायला इथं महाराज. आता जे आजच आले त्यांना वाटतंय वा वा आज चला पण लोकांना लय लांब लांब जायचं असो. रामकृष्ण हरी. आणि मग देवाने अनेक खोड्या केल्यात. ते यशोदेने रानात पाठवलं, रानात मर्दानी खेळ खेळले, खेळ खेळून थकले. तो का म्हणे आता खेळ मोडा वापरता का हो, कांदी भार पोटी भूक काय खेळा यांचे सुख. आणि मग सगळ्यांच्या शेजारी एकत्र केल्या. आता फार ते असं झालं, आता वरात गेली निघून आणि घोडे आणले मागून. असो असो. आणि घाटोर घाटोर उद्या उद्या घाटोर तडाखा होईल बघ. आणि मग सगळ्यांच्या शेजारी एकत्र केल्या. देव मध्यभागी बसले. स्वर्गातून देव पाहतात, भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठनमध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुषि यज्ञभुक् बालकीलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर